जर तुम्ही तरुण असून तुम्हाला सतत थकवा, एकाग्रतेचा अभाव, निरुत्साह किंवा लैंगिक समस्या जाणवत असतील तर हे केवळ तणावामुळेच नाही. गेल्या महिन्यात एक 28 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर मला भेटला. तो तसा निरोगी, धूम्रपान न करणारा, नियमित व्यायाम करणारा होता, पण त्याचे टेस्टोस्टेरोन स्तर साधारण 50च्या उत्तरार्धात असलेल्या पुरुषांमध्ये दिसतो. त्याला आश्चर्य वाटलं. ते निदानावर नव्हतं. त्याला हेच कळत नव्हतं की कोणाचा सल्ला घ्यावा. हीच आजच्या काळात पुरुषांच्या आरोग्याची स्थिती आहे. मुलांसाठी बालरोग तज्ज्ञ असतो, महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ असतो, पण पुरुषांसाठी अशी विशेष शाखा नाही किंवा ती फारशी कोणाला माहीत नसते. बहुतेक पुरुषांना सुरुवात कशी करावी हे कळत नाही, जोपर्यंत लक्षणे इतकी तीव्र होऊन दुर्लक्षित करता येत नाही आणि समस्या इतकी गंभीर होते की तिला बाजूला ठेवणं अशक्य होतं. हे मी दर आठवड्याला पाहतो. पुरुष उशिरा आमच्याकडे येतात कारण त्यांना काळजी नाही म्हणून नाही, तर खरंच त्यांना माहीतच नसतं की हॉर्मोन्स, मनस्थिती, ऊर्जा, लैंगिक इच्छा कमी होणं आणि त्यांच्यावर होणाऱ्या मेटाबॉलिझमच्या गोंधळाची जबाबदारी कोण घेतं. अनेक जण आधी सामान्य डॉक्टरकडे जातात, मग त्वचारोग तज्ज्ञाकडे, मग मानसोपचार तज्ज्ञाकडे आणि शेवटी महिन्यांनी योग्य तज्ज्ञाकडे पोहोचतात, जो त्यांची नीट काळजी घेऊ शकतो. तोपर्यंत रुग्णांची तब्येत बिघडते आणि पुरुष त्यांच्या प्रवासात निराश होतात. आता याचं नेमकं कारण काय? भारतभर 3 कोटींपेक्षा जास्त तरुण पुरुष आहेत ज्यांना कमी टेस्टोस्टेरॉनची लक्षणं जाणवू शकतात. हे प्रामुख्याने त्यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे होतं, जसं की शिफ्ट ड्युटी, ओव्हरटाईम, रात्रीचे कॉल्स आणि कामाचा प्रचंड ताण, प्रदूषण, जंक फूड आणि प्रोसेस्ड अन्न, आरोग्यदायी नसलेली आणि अधिक बसून राहण्याची सवय. आता शिफ्टचा वेळा तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. तुमचा मॅनेजर तुम्हाला डेडलाईन्स देतो, तेही तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण हे बदल किती लवकर ओळखायचे हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता. शरीर कधी प्रभावित होतंय हे ओळखा. तुम्ही जितक्या लवकर तुमच्या शरीराची जैविक रचना समजून घ्याल तितके चांगले परिणाम मिळू शकतात. आता आम्ही अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे जी अगदी भारतीय वादळासारखी आहे. भारतात विशिष्ट घटकांमुळे जागतिक सरासरीपेक्षा लवकर टेस्टोस्टेरॉन कमी होतं. भारतीय जनुकांमध्ये टेस्टोस्टेरॉन पश्चिम देशांच्या तुलनेत सुमारे 20% कमी प्रमाणात असतो. शहरी भारतातील 80% लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. त्यांचे झोपेचं चक्र बिघडलेले आहे, काम खूपच धावपळीचं आहे, तणाव सतत आहे आणि मधुमेह, इन्सुलिन रेझिस्टन्स सारखे चयापचयाचे आजार ही समस्या अजून वाढवत आहेत. आता या सगळ्याबद्दल काय करायचं? टेस्टोस्टेरॉनचे आकडे काय असतात? पुरुषांना त्यांचा टेस्टोस्टेरॉनचा आकडा कळला की ते घाबरतात. हे आकडे प्रत्यक्षात कसे काम करतात ते मी सोपं करून सांगतो. बहुतेक लॅब्स टेस्टोस्टेरॉनसाठी 300 ते 900 नॅनोग्रॅम इतका सामान्य श्रेणी देतात, पण ही श्रेणी खूपच मोठी आहे. ही सर्व वयोगटातील पुरुषांसाठी लागू होते. तुमचे लक्षणे आकड्यांपेक्षा जास्त महत्वाची आहेत. हा फक्त चित्राचा एक भाग आहे आणि महत्वाचा भाग आहे. आपण अनेकदा 20 वयातील पुरुषांना 250 ते 300 या श्रेणीत पाहतो. कमी टेस्टोस्टेरॉनला ते तणाव आणि जीवनशैली समजतात. अलीकडे त्यांचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, पण त्यांना त्यांची मूळ पातळी माहीत नसते. आता कमी टेस्टोस्टेरॉन बद्दल बरीच लक्षणं असतात जी पुरुष सहसा दुर्लक्ष करतात. सर्वात सुरुवातीची लक्षणं तर वैद्यकीय समस्या वाटतही नाहीत, ती फक्त तणावाच्या काळात आयुष्याचा एक भाग वाटतात. काही शारीरिक लक्षणांमध्ये सकाळी कमी वेळा इरेक्शन होणे, पुनर्प्राप्ती मंदावणे यांचा समावेश होतो. तुमच्या पोटाची चरबी वाढत असेल तर तुमची सहनशक्ती कमी असेल. काही मानसिक पैलूंमध्ये तुम्हाला मेंदूत धुके, गोंधळ, कमी प्रेरणा, चिडचिडेपणा, खूप मूड स्विंग्स, शांतता आणि आत्मविश्वास कमी होणे असं म्हणता येईल. काही लैंगिक पैलू देखील आहेत जे लक्षात येऊ शकतात, ज्यांमध्ये कामवासना कमी असते, कामगिरीची चिंता असते, काही प्रमाणात इरेक्टाईल डिस्फंक्शन, स्खलन बदल, शुक्राणूंची उष्णता कमी होणे आणि जोडप्यांना मूल होण्यास अडचण येणे. फक्त एका लक्षणाचा काही अर्थ नाही. लक्षणांचा समूह म्हणजे सर्व काही. महिलांना लहानपणापासून माहिती असतं की स्त्रीरोगतज्ञ त्यांच्या प्रजनन आणि हार्मोनल समस्या हाताळतात. पुरुषांना हार्मोन्स कसे सांभाळायचे हे कोणीच सांगत नाही. लैंगिक आरोग्य समस्या कशा हाताळायच्या? आता यावर तुम्ही काय करू शकता? प्रवासातील पहिलं पाऊल म्हणजे योग्य डॉक्टरांचा सल्ला. पुरुषांसाठी हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट किंवा यूरोलॉजिस्ट असू शकतात, जे पुरुष आरोग्य समस्यांमध्ये प्रशिक्षित आहेत. ते या समस्या ओळखू शकतात आणि शक्य तितक्या उत्तम प्रकारे त्यावर उपाय करू शकतात. या प्रवासातील दुसरं पाऊल म्हणजे तुमचे डॉक्टर. तुमची तपासणी करून आणि तुमची समस्या समजून घेतल्यानंतर कारण ओळखतील आणि त्यासाठी काही चाचण्या लिहून देतील. या चाचण्या यात समाविष्ट असू शकतात आणि कदाचित सर्वच असू शकतात. टोटल टेस्टोस्टेरॉन जी सकाळची नमुना असते
फ्री टेस्टोस्टेरॉन पातळी LH आणि FSH जे ल्युटिनायझिंग हार्मोनसाठी उभे आहेत, आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, व्हिटॅमिन D पातळी, व्हिटॅमिन B12 पातळी, तुमचा थायरॉइड पॅनल, रक्तातील साखरेची पातळी, तसंच तुमचा संपूर्ण लिपिड तालाल. आता असं लक्षात येईल की तुमचे डॉक्टर कदाचित या सर्व चाचण्या लिहून देणार नाही, पण या चाचण्यांपैकी काही किंवा या चाचण्यांचं एक मिश्रण खूप महत्वाचं आहे. तिसरं पाऊल म्हणजे तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत हे पाहणं. झोपेची नियमितता, लवकर झोपणं, लवकर उठला, सकाळच्या सूर्यप्रकाशाचा पुरेसा लाभ घेणं, वजन नियंत्रणात ठेवणं, लठ्ठपणा कमी करणं आणि शरीरातील कचरा नियंत्रणात ठेवणं, तणाव कमी करणं आणि तुमच्या जिममधल्या मित्राने दिलेले कोणतेही बाह्य स्टिरॉइड्स टाळणं आणि मद्यपान मर्यादित प्रमाणात करणं आणि धूम्रपान पूर्णपणे थांबवणं. आता कदाचित तुम्ही तुमच्या वर्कशॉप्स किंवा झोपेची वेळ नियंत्रित करू शकणार नाही, किंवा कधी कधी सकाळचा प्रकाश, जेवण, पण लवकर सल्ला घेणं, ही गोष्ट मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता या प्रवासात प्रॅक्टो कुठे बसतं? जर तुम्ही हे विषय बोलत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे बोलणं अडचणीचं आहे, प्रत्यक्ष भेटायला संकोच वाटत असल्यास हा प्रवास खासगीत सुरू करा. प्रॅक्टोवर तुम्ही एंडोक्रिनॉलॉजिस्ट किंवा अँड्रोलॉजिस्टशी 24/7 घरातूनच बोलू शकता. तुमची लक्षणं शेअर करा आणि चाचण्यांची गरज आहे का ते जाणून घ्या, आणि हे प्रश्न कसे हाताळायचे याचा अगदी स्पष्ट मार्गदर्शन मिळवा. प्रॅक्टोवर ही स्पष्टता काही मिनिटांत मिळू शकते, पण गोंधळ मात्र वर्षानुवर्ष राहू शकतो. कमी टेस्टोस्टेरॉन फक्त पुरुषत्वाशी संबंधित नाही, हे कमकुवतपणाशी संबंधित नाही, हे पूर्णपणे तुमच्या जैविकतेशी संबंधित आहे. बहुतेक पुरुष लवकर निदान झाल्यास लक्षणीय सुधारणा करू शकतात, म्हणून तुमची लक्षणं दुर्लक्ष करू नका. तुमच्या शरीराला समजून घ्या, त्याचा ऐका, आणि तुम्हाला ती स्पष्टता मिळायलाच हवी. काळजी घ्या, तुमचं भविष्य आरोग्यावर तुमच्या विचारापेक्षा जास्त अवलंबून आहे.